कशी आहात? तर मी आज चालली आहे नाशिकवरून मुंबईला आणि या व्हॅनमध्ये बसून तर भाई एवढं डिफिकल्ट काम वाटत होतं की कोण काका बाजूला बसलेत, त्यांची बघ व्हिडिओ काढायला नाही. परत दादा तर एवढा रायडिंग करत होता जसं की तो कोणती तरी ऑडी किंवा BMW चालवते. आणि नंतर आमची ट्रेन खूप लेट होती, खूप बोर झालेलं. दीदी पण लिटरली बोर झालेली, ट्रेनमध्ये बसून चालतच नव्हती. आणि मला पण खूप कंटाळा आलेला ट्रेनची वेट करून. नंतर मग मी माझं तोंड बघायला लागली कसं दिसते, पोज द्यायला लागली थोडं, कारण की खूप बोर झालेली मी खूप जास्त. त्याच्यानंतर आमची बाजूवाली ट्रेन नंतर येऊन पुढे जायला लागली म्हणून अजून राग येत होता खूप जास्त. मग हळूहळू आमची ट्रेन चालू झाली. ट्रेन म्हणजे स्पीड पकडत होती पण बोरच होत होतं. मग नंतर बकबक क्वीनची बकबक चालू झाली, खूप जास्त बकबक. तुम्हाला माहिती आहे मी किती बोलते. तर माझी बकबक चालू झाली. मी लिटरली दीदीला चिडवत होती की तू मोठी आहे, तू बसली आहे का साईडला म्हणून ट्रेन चालत नाही. तर अशीच बकबक करत करत दीदीला रोस्ट करत मजे घेत सगळे लोक माझ्या तोंडाकडे बघत होते ट्रेनमध्ये. पण मला काही फरक पडत नाही बिकॉज आय एम बकबक क्वीन. नंतर व्ह्यू भाई, कसाऱ्यावरून मुंबईला जातो पण तो जो व्ह्यू असतो एक नंबर असतो. ही छोटी छोटी घरं, परत असं मस्त ग्रीनरी, खूप मस्त वाटत होतं. माउंटेन्स, परत वेदर खूप छान होता. खूप असं वाटत होतं इथंच राहून जाऊ. नंतर अचानक पावसाने एकदम जोर धरला, खूप जोरात पाऊस यायला लागला. खूप ती काकी विंडो बंद करत होती पण पाऊस तर येतच होता. नंतर हे आमच्या बाजूला ना 2-3 लोक येऊन बसले. पप्पा एवढं सामान हे घे ते घे, आणि ते बघून दीदी खूप इरिटेट होत होती. आणि मला पण त्यांची पकपक ऐकून खूप बोर होत होतं, कारण की नुसती बघ चालू होते माझ्यासारखी. नंतर त्यांचं काही सामान घेऊन आवरतच नव्हतं, हे घे ते घे, आणि दीदीला खूप इरिटेट व्हायला लागलेलं, तोंड उतरलं. फायनली ते लोक गेले आणि नंतर आम्ही पोचलो ठाणा स्टेशनला. आणि दीदींना मी रोस्ट करत होती की तुला ओरडा पडणार आहे घरी जाऊन. सो म्हणजे अशीच मस्ती करत आणि पूर्ण ट्रेनमध्ये बोर होत फायनली आम्ही ठाणा स्टेशनला पोचलो. आणि आता घरी जातो. खूप सारे कामं आहेत, साफसफाई करायचे खूप काम आहेत. सो चांगला होता सफर, मज्जा आली खूप जास्त. सो असेच मिनी व्लॉग्स येतील. बाय बाय.